नमस्कार, स्वागत है आपका। आप देख रहे हैं सी न्यूज भारत। मैं हूं आपके साथ इशिता। वक्त हो गया खास खबर का। अहिल्यानगर जिले के पारनेर तालुका के वाडे गोहान में फैली महामारी ने चरवाहों का बाजार चौपट कर दिया है। सदर वाडे गोहान में आंबादास कुरे के 25 से 30 भेड़ें महामारी के कारण मर गईं, जिससे उन्हें 5.5 से 6 लाख रुपए का भारी आर्थिक नुकसान हुआ है। महाराष्ट्र राज्य चरवाहों के संस्थापक सखाराम अन्ना सराक ने इस क्षेत्र का दौरा कर स्थिति का जायजा लिया। चरवाहों को उम्मीद है कि सरकार उन्हें इस बीमारी के टीके मुहैया कराएगी, लेकिन सरकार की ओर से लगातार अनदेखी की जा रही है। इस बीच चरवाहे भाई अप्पा शेठ कोलेकर, चिम्मा कोलेकर, दादू कोलेकर, ओझी राम चुरमुरे और राजू कोकरे सहित बड़ी संख्या में चरवाहे हंगामा कर रहे हैं। वे सरकार से नुकसान की भरपाई और अतिरिक्त सहायता की मांग कर रहे हैं। अब देखना यह है कि सरकार किस रूप से चरवाहों को न्याय और राहत प्रदान करती है। न्यूज भारतमध्ये तमाम महाराष्ट्रातल्या नागरिकांचं स्वागत, प्रेक्षकांचं स्वागत। आज रोजी आपण वाडे गोहान पारनेर तालुक्यातील तिथे मेंढपाळांच्या आपण काही समस्या जाणून घेणार आहोत। त्या मेंढपाळांच्या मेंढ्यांना एक आजार झाला, देवीसारखा आजार झालेला आहे। तिथे भरपूर अशा 25 ते 30 मेंढ्या ते दगावल्या आहेत। ते स्वतः मालक आहेत, त्यांची आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार। तुमच्या मेंढ्याला काय झालं आजार? तो देवीचा। बर, किती नुकसान झाली? 30 मेंढ्या गेल्या। 30 मेंढ्या गेल्या। 30 मेंढ्या जाऊन आता ज्या राहिले याला बी ते आता काही गॅरंटी वाटत नाही। बर, चालूच। तुमचे किती रुपये नुकसान झाले साधारणतः? साधारण तरी 5-6 लाखापर्यंत गेली। 5-6 लाख। आता किती मेंढ्या असं त्याला आता आजारी आहे तुमच्या? आता ह्या 20 आहेत, या 20-25 बर, आणि 25 गेल्या। तुम्हाला लसी वगैरे काही मिळेल नाही का? नाही ना मिळल्या टायमाला। तुम्ही लसी मागणी कुठे केली? मागणी तिकडे मावळात केली, तळेगाव तिकडे। तळेगाव सरकारी मध्ये केली का? सरकारी मध्येच केली। अच्छा, तुमच्या अपेक्षा काय आता? आता हेच सरकारकडून अपेक्षा काय तुमची? आता लस मिळावा, भरपाई मिळावा, लस खान झाली। आता आम्ही काय हे करायचं, आम्हाला भेटलं पाहिजे ना। तुम्ही हातावर लिहिता। आता काय केलं? या मेंढ्याला काय आजार आलेला आहे? मेंढ्याला मुक्ता गणपत वाघे बोलतो मी। बर, त्या मेंढ्यांना देवीचा आजार आम्हाला असं वाटलं बा यांना देवी निघाली असं। बर, ते आम्ही केलं त्याचं दवापाणी, पण आमच्या पद्धतीने काही जमलं नाही। मग सरकारी ठिकाणी लस मागितली, ती काय भेटली नाही। बर, मग ते काही आटोक्यात आलं नाही। आम्ही बाहेरगावी चारणीलं होतं, ते सोडून दिलं आणि आणले आमच्या वस्तीवर हे राहिल्या बाकीची, आणि त्या अजून पण काही आटोक्यात येत नाही। किती मेंढ्या दाखवल्या? अशा 5-25 मेंढ्या दाखवल्या। आज माझ्याकडे 5-25 मेंढ्या आहेत, पण ह्याला काय अजून बरं लागत नाही। तर आम्हाला याचं काहीतरी मदत भेटायला पाहिजे। ती 5-25 मिली त्याचं काय मिळालं पाहिजे। आम्ही याच्यावर पोट भरतोय, ते तर संपलं, मग काय करायचं? हो, उपजीवन साधन तुमचा? हा, त्याच्यामुळं आम्ही बघतोय बा याला, त्याला विचारून काय करावं म्हणजे आम्हाला डॉक्टर सरकार काहीतरी मदत केलं पाहिजे। नमस्कार, मी सखाराम सरक, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन। आज या ठिकाणी जर आपण बघितलं, आम्ही गव्हाणवाडा या ठिकाणी मेंढपाळाच्या वाड्यावरती आलेलो होतो। पारनेर तालुक्यातील गव्हाणवाडा या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहे। आपण जर बघितलं, कुरुंद गावी या ठिकाणी आज आम्ही उपस्थित आहोत। जर आपण बघितलं तर या मेंढपाळाचे कमीत कमी 25 मेंढ्या या ठिकाणी दगावलेल्या आहेत आणि 30-35 मेंढ्या या ठिकाणी आजारी आहेत। मेंढपाळ हा आपल्या लेकरा बाळांसह मेंढ्यांसह प्रत्येक रोज एक गाव घेत आपली उपजीविका करत असतो, आणि अशा परिस्थितीत या साथीच्या रोगाने या ठिकाणी मेंढपाळाचे फार मोठे नुकसान या ठिकाणी झालेले आहे। याचं कारण आहे की हे जी साथीचे आजार असतात, हे जी लसीकरण करणं गरजेचं असतं, याचं कुठल्याही प्रकारचं नॉलेज आमच्या मेंढपाळाकडे नसतं, आणि शासनाकडून जी मदत पाहिजे असते ती भेटत नाही। कारण आज जर आपण बघितलं, गेल्या 3-4 महिन्यापूर्वी या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं पशुगणना या ठिकाणी केलेली होती, परंतु जो आमचा मेंढपाळ फिरतीवरती होता, जो प्रत्येक रोज एक गाव हिंडत होता, अशा मेंढपाळाचे कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी पशुगणना झालेली नाही, आणि त्याचा परिणाम होणार आहे की भविष्यामध्ये जेव्हा केव्हा असे साथीचे रोग येतील, त्यासाठी लागणार लसीकरण असेल, इतर औषधोपचार असेल, यासाठी शासनाकडे दाद मागताना त्याची कुठेही प्रकारचे मोजमाप त्या ठिकाणी मेंढपाळाचं त्या ठिकाणी झालेलं नसणारे, पशुगणना झालेलं नसणार, त्यामुळे तो औषधोपचार भेटणार नाही। आज या ठिकाणी आपण बघितलं, एवढे मोठे नुकसान, कमी 5.5-6 लाख रुपये नुकसान मेंढपाळाचं झालेलं आहे। म्हणजे इथून पुढे किती जरी दिवस कष्ट केले, कमीत कमी 4 ते 6 वर्ष या ठिकाणी त्या मेंढपाळाचं तेवढं नुकसान भरपाई पूर्ण करण्यासाठी लागणार आहे। तर आम्ही शासनाकडे या ठिकाणी विनंती करणार आहोत की या मेंढपाळाचं नुकसान झालेलं त्या ठिकाणी त्या मेंढपाळासाठी नुकसान भरपाई भेटली पाहिजे।
पाहिजे. तसेच या ठिकाणी मेंढपाळाला जे लसीकरण असतं, साथीचे आजाराचे लसीकरण असेल किंवा जंतनाशकाचे जे डोस असतील, या सगळ्या गोष्टीचं या ठिकाणी जे पशुधन वैद्यकीय अधिकारी जे असतात त्यांनी प्रत्येक या ठिकाणी सीझननुसार लसीकरण केलं पाहिजे. या ठिकाणी मेंढपाळ जंताचं औषध त्या ठिकाणी मेंढपाळाला पोच झालं पाहिजे. ही एक मागणी आमची या ठिकाणी शासनाकडे असणार आहे. पुढची महत्वाची मागणी आमची ही आहे की ज्या पद्धतीनं आज बघितलं आपण की महायुती सरकारने या ठिकाणी आज बघितलं की 1 रुपयामध्ये शेतकऱ्याला त्या ठिकाणी शेतीचा पीक विमा दिला जातो. त्याच पद्धतीने आमची मागणी आहे की 1 रुपयामध्ये त्या ठिकाणी आमच्या मेंढपाळाला मेंढीचा विमा या ठिकाणी शासनाने काढून दिला पाहिजे, की जेणेकरून जर असं काही या ठिकाणी नुकसान मेंढपाळाचं झालं, या ठिकाणी साथीचे आजार असतील किंवा रस्त्याने जाताना होणारे अपघात असतील किंवा या ठिकाणी काही हल्ले वन्य प्राण्याचे हल्ले असतील, अशा बऱ्याच काही गोष्टी मेंढपाळाच्या बाबतीमध्ये घडत असतात. तर यावेळेस नक्कीच या विम्याची मदत त्या मेंढपाळाचा संसार उभा करण्यासाठी होईल आणि नक्कीच ही मागणी आमची मेंढपाळाची शासन या ठिकाणी मान्य करेल अशी आम्हाला आशा आहे. ही जी घटना घडलेली आहे या ठिकाणी करून या गावी, या संदर्भामध्ये विधान परिषदेचे सभापती माननीय प्राध्यापक नामदार शिंदे साहेब यांना आम्ही फोनवरतून ही माहिती दिलेली आहे आणि थोड्या दिवसामध्ये आम्ही प्रत्यक्ष त्यांच्याशी भेट घेऊन या संदर्भात सगळी गोष्ट आम्ही त्यांना सविस्तर ठिकाणी सांगणार आहे आणि मेंढपाळाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही शासन दरबार त्याचा पाठलाग करणार आहोत. माझं नाव गजानन बाळू कुल्हाळ. बकरांना आजार येऊन 8-10 दिवस झाले. 10-15 दिवसामध्ये जवळजवळ 25-30 जनावरं दगावली आणि बाकीचे जवळजवळ 5 ते 5.5 लाखाचे नुकसान झाले. बाकीचे 30 जनावरं आताही त्याच्यातले आजारी आहेत, 30 तर दगावलेत आणि त्यांना असं जे मिळालं पाहिजे टायमिंगवरती लसीकरण वगैरे हे उपलब्ध झालं नाही. शासनाकडे उपलब्ध नाही का? उपलब्ध नाही. काही वेळेस म्हणजे संपूर्ण मिळत नाही, काही थोडंसं मिळतं असं. आणि त्याची जी दगावली त्याची थोडीशी नुकसान भरपाई मिळावी. तर आज अचानकच हा आजार आला आणि अचानकच एवढे गेले ना, कमी दिवसामध्येच गेले ते. वेळ पण भेटला नाही त्यांना हे करण्यासाठी, सावरण्यासाठी. शासन काय अपेक्षा तुम्हाला? शासनाकडून अशी अपेक्षा आहे की काही का होईना त्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि वेळेवरती लसीकरण, त्याच्याशी लागणारे औषधोपचार हे मिळाले पाहिजे. जागृती झाली पाहिजे मेंढपाळ बांधवांना, आजारांच्या बद्दल माहिती मिळाली पाहिजे. असं थोडंसं झाली पाहिजे जागृती, ही अपेक्षा आहे. पारनेर से सी न्यूज संवाददाता राव साहेब बपरे की रिपोर्ट। चरवाहों ने सरकार से शीघ्र राहत और उचित मुआवजे की अपील की है, अन्यथा वे व्यापक आंदोलन की चेतावनी दे रहे हैं। इस खास रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।